वाटतेले. हाय सगळ्यांना, कसे आहे सगळे बरेत ना? तर बघा आज 4-5 दिवस झाला आपल्या रानातलं खुरपान चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे हरभरा खुरपतोय ती. तर 2-4 बायका होत्या खुरपायला. सगळा हरभरा खुरपून झालेला आहे, आज फायनल झालेला आहे. 2 वाफं राहिलेत फक्त. ती म्हणलं मी घरच्या घरी घेते तुमच्या दाजींना घेऊन. तर आज आहे ना बघा सागर आला इकडं. तर आता रात्रीचे 8 वाजलेत आणि सागर आता आला ह्या टायमाला. कशामुळं आलाय, काय कारण काय नाही ते आपण त्यालाच विचारू. तर त्याने मला निघताना फोन केलाय मगाशी की मी यायला लागलो या, काय आणायचं का बारामतीतनं. म्हणलं अचानक का? तर म्हणलं आल्यावरती सांगतो. मग अजून काही त्याने सांगितलं नाही का आला, कशामुळं आला, काय झालं ते. ही ना स्वीटीने कॅमेरा धरलाय बघा, मला कशी बोलते म्हणजे का कशामुळं आलाय काय झालं असं ते. तर त्याच्याकडनंच आपण ऐकू की का आलाय, काय विषय, काय झालं. काय झालं, मी नाही ढकललं. मग काय कोण ढकललं? काय विषय, कस काय आलाय तू. विषय म्हणजे ज्वारी काढायची. ज्वारी काढायची. ज्वारी काढायची. हा म्हणजे गावाकडे चाललाय का? गीत का उशिरा का आला, लवकर यायचं ना म्हणजे जरा. कसं लवकर आला असतो पण राधिकाला गाडीची कामं लय काम होते हा, सकाळपासून. राधिकाला दवाखान्यात घेऊन गेलेला मी फोन केलता तर सांगितलं मला की नाही का दवाखान्यात नेलं. तर चेकअप वगैरे केलं, एक्सरे काढलं. तर काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर वगैरे चेक त्याला 2 ठिकाणी नेलतं आधी दुसऱ्या दवाखान्यात नेलतं. तिथनं परत ती चिठ्ठी दुसरीकडे दवाखान्यात जावं म्हणले. तिथं जाऊन मग म्हणले थांबलो तेच नंबर. डोळ्यावरती चमकतंय, जरा लांब जाणार. तर डोळा लाल झाला ते बघ. काय तू लांब जाणार. ते डॉक्टरांकडे गेलं, मग डॉक्टरला चेकिंगला वेळ गेला. मग तिथं जवळजवळ आमचं 1.5-2 तास गेलं तिथं बसून. मग त्याच्यात एक इमर्जन्सी असं पेशंट आलं, त्याचं काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता. इमर्जन्सी आलं, मग बसलो निवांत काय करायचं. राधा इकडं परत दुर्गा इकडं जा. मामी वैतागल्या बसून सगळ्यांना लेकरांना घेऊन. मग काय राधिका दवाखान्यात जायच्या आधी माझ्यावर तासभर बोलत होती. आत्या असं झालं, आत्या तसं झालं. तिने ना मला स्मॉल आणि कॅपिटलचा अर्थ विचारला होता आणि मी बोलत होते कोणाबरोबर तरी. आली मला म्हणली कॅपिटलचा अर्थ. मग आत्या लहानच ना ग, मी हा म्हणून माझ्या लक्षच नाही दिलं. कॅपिटल म्हणजे हा, मोठी. मग दुपारी मग माझ्या लक्षात आलं की तिने मला विचारलं होतं आणि मी बोलायच्या नादात तिला हा म्हणलं, हा केलं, नीट लक्षच नाही दिलं. मग तिला दुपारी सांगितलं, म्हणलं राधिका कॅपिटल म्हणजे मोठा. अगं बाळा माझ्या लक्षातच नाही आलं, अगं मला चुकलं. म्हणलं अयो आत्या बरं झालं मी मिसला नाही दाखवलं, बरं झालं आत्या मी पेनने नव्हतं लिहिलं, मी आता खुडून तिथं लिहिते लहान म्हणून. आज चालतंय म्हणलं, माझ्याकडनं चुकलं अगं म्हणलं, मी लक्षच नाही नीट दिलं, मी बोलत होते त्याच्यातून गडबडीत आली त्याच्यामुळे सांगितलं. म्हणलं चालतंय असं दे म्हणलं. म्हणजे बरं झालं मी मिसला नाही दाखवलं, आता तू चुकवलं होतं. म्हणलं होय अगं उशीर ती बोलत होती, आता तू कधी येणार, मी आता दवाखान्यात जायची असं तसं म्हणून उशीर बोलत होती दुपारी. आणि नंतर ना पण फोन केला, पण आता सागर आलाय त्याच्यामुळे म्हणलं त्यालाच विचारावं. सांग. ठीक आहे. मग मला पण विचारत होती. मग मामी म्हणले आता आत्याला जी विचारत होती दाजीला विचार. म्हणलं बरं. आता म्हणलं स्मॉल आणि मिडियम म्हणली होती. म्हणलं ह्यातलं किती काय काय असतं म्हणलं 3 लँग्वेज असतात म्हणलं. मला अजून एक असते त्याची. म्हणलं तुला माहिती आहेत का? म्हणलं नाही माहिती. मग तिला दाखवलं मोबाईल मध्ये. मग ग बसली, मग लागली इकडे तिकडे खेळाय. काय तिथं बसून झोप बी लागण आणि काय व्हायला. मामी म्हणायच्या मला झोपच लागली. बाया मी घरनं जाऊन आली असती म्हणली असती आता. तिथं नंबरला बसलेलात ना, लय वेळ गेला काय नंबरला. नंबर किती वाजता आम्ही 3 घरनं 2-2:30 वाजता घरनं निघालो असं. हा ना. हा, जेवायला सुट्टीच्या आधी मी फोनवरती बोलत होते. आधी पूजाने फोन केला, तिला बोलली उशीर. ती म्हणली पसारा काढलाय ताई सगळा, पोटात दुखायला लागला असं तसं ती सांगत होती. तिच्याबरोबर बोलली. नंतर मग प्रियंकाला फोन केला, ऐकून तिकडच होती. पिऊ ही सगळी तिकडच होती. मग त्यांना सगळ्यांना बोलली. पिऊनेच मोबाईल घ्यायची. म्हणलं पिऊ काय काय करती, काय काय आत्या मामा एवढंच म्हणायचं, बाकी काय नाही. मोबाईल कुणाकडे देत नव्हते, घेऊन पळायचे. तेवढंच येतं त्याला, दुसरं काहीच येत नाही त्याला. तेवढंच बोलत होती. बाहेर या किंवा या की बाहेर. इथं आम्ही व्हिडिओ चालू केलाय, बोलतोय, पण तुमचं दाजी घरात जाऊन बसलेत बघा. आज आहे ना गावात सोळावा होता, तर प्रसाद घ्यायला आम्ही गेलतो. पाया वगैरे पडलो सत्यनारायणाच्या. तिथं पूजा असते ना, तर पाया पडलो. नवरा नवरीची गाडी घेतली आणि दाजींनी मग तिथं थोडासा प्रसाद पण घेतला, जेवण वगैरे केलं. आम्ही बसलो नवरी बरोबर गप्पा मारत. आले काय तुम्हाला काय बोलायचं होतं काय? नाही बघती या की जाच आणखी या या या.
या की इथं पिक्चर बघत बसले जर का आम्ही बसलोय बाहेर बोलत आणि दाजी बसले तुमचं बघा पिक्चर बघत. तर आहे ना 4-5 दिवस झालं इतका वैताग येतोय ना खुरपून. ताई जाते कॉलेजला, मी जाते खुरपायला आणि तुमचं दाजी धरत्यात दारे. कारण आहे ना रानातली सगळीच कामं चालू आहेत. गेल्या आठवड्यात रात्र पाळीची लाईट होते ना त्याच्यामुळं मग ह्या आठवड्यात दिवस पाळीची आहे. तर गहू, कांदा, हरभरा नाही ती काय म्हणतात ते दुसरा गहू सगळं भिजवून घेतलंय. आता हरभऱ्याला ना 2 वाफ झालं की खायला टाकायचं आणि पाणी द्यायचं. मस्त अशी भाजी मग अशी फपकरण आता चांगली आली बरं का. त्याला फाट्या फुटल्या तर आंब पण आली चांगली. आंबट लागते, आंबूस लागते भाजी खायला. सुक्की गोळाना म्हणतात बघा त्याला ना. मस्त अशी भाजी करून आणायची, झटकून घ्यायची. आळ्या बिळ्या असतात ना त्याच्यावर आळ्या नाहीत पडलेल्या, त्याच्यावर आबाळ आल्यावरती आळ्या असतात. तर आता चांगली भाजी आणायची तोडून. त्याला मस्त अशी लसूण आणि काय म्हणतात त्याला मिरची चांगली कुटायची, टेचायची आणि फोडणीला द्यायची एक टमाटर टाकून. कारण टमाट्याने अजून आंबट होते त्याच्यामुळे टमाटर टाकून मस्त अशी फोडणी द्यायची आणि भाजी टाकून उलटी पालटी करायची. एकच नंबर भाजी लागते, मला तर लय आवडते. का तोंडाला पाणी सुटलं? तेच म्हणलं आता करूनच खावं आता. पण भाजी राहणार इथं नाही. आता मग लय आवडते, सगळ्यांना आवडते आमच्या घरात. तुम्हाला पण आवडते का नक्की सांगा कमेंट करून. आम्हाला तर सगळ्यांना आवडती. लय भारी होती भाजी. भाकरी बरोबर खायची, चपाती बरोबर नाही चांगलं लागत. भाकरी बरोबर एकच नंबर लागते भाजी. घोळाणा म्हणतात त्याला वल्ल्या भाजीचं. आणि त्याच्या शिजत आल्यावरती थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, आबाड कुटून. एकच नंबर भाजी होती. दाजींचं काय चाललंय बघू आपण. काय अजून तुझं मग ज्वारी कशी काढणार? ज्वारी आता याच्या अगोदर काढली का कधी? संबंधच नाही ना. मग आता काढायची ना. मी तर सकाळपासून मला सांगितलं ज्वारी काढायची आहे म्हणून. पूजा म्हणली होती सागर येणार. याच्या बरोबर काय बोलणं झालं नाही कारण हे कामात होतं त्याच्यामुळे पूजाने सांगितलं मला सागर येणार आहे, ज्वारी काढायला जायचं या. तर मी म्हणलं ज्वारी काढायला जायचंय म्हणल्यावरती ही एक चिपाडा असं उपसायचा आणि त्या हाताला बघत बसायचं. एक असं काढायचं, हाताला बघत बसायचं. ती ज्वारी काढणार नाही, ती चिपाड काढून चिपाडाकडे बघत हाताकडे बघत म्हणलं. कारण चिपाडाने ना ज्वारीच्या हाताला फोड येतात ज्वारी काढून आणि चिरण्या पण पडतात. कॅन्सल. काय ज्वारी काढायची कॅन्सल नाही, जा काढायचं. मम्मीचं रट्ट खायला लागते. मम्मीला सांगितलं का आलो इथं म्हणून. यायला उशीर केला त्याच्यामुळे आज इथंच मुक्कामाला थांबणार आहे. आणि सकाळच्या पारी उठला की आपलं चहा पाणी वगैरे, चहा तर काय ती पित नाही, नाश्ता वगैरे करून जाईन मग घरी. सकाळ मग जात्या माय लेकरं ज्वारी काढायला. स्वीटेल नाही ज्वारी काढायला मग का ज्वारी लवकर करूनच ज्वारी खायची नाही का? सगळीच निघेल काय? उगत ताडाक्यात निघायची. माझ्या अगोदर गाडी घेऊन जायचे सणात. होय काय एकतर गाडी जमते तिला. चालेल, आपण स्कूटी घेऊन जायची की गावा सामान आणायला? तेच म्हणलं त्याच्यामुळे ताडा रानात गेले काय माहित. मी घरी न उठूस तर ज्वारी काढून झाली हो म्हणलं. मी आज येऊन काय उपयोगच नाही. काय सगळी ज्वारी स्वीटीनेच काढली. टॅलेंट तो पण काढते की अगं ज्वारी. ज्वारी लाईट चमकते पाठीमाग. ज्वारी कुठे? ज्वारी कुठे? ती गेलती की बघायला ज्वारी, बघून आले गे. तुझ्या हाईटच्या वर असून ज्वारी. हा ना. ज्वारी तुझ्या हाईटच्या वरती असते, असं वरती हात केला ना तरी उंच असते. चला घरात, मामीचा फोन येतो या. पूजा मामीचा फोन येतो या. हो कारभारी निवांत झोपल्यात. बघितलं का इकडं टीव्ही लावले, पिक्चर लावून आहे ना बघत बसल्या तर एकटच मस्त असं हातरून टाकून डोळे झाकायला लागलेत. टोपी घातली, स्वेटर नाही घातला का? गार नाही लागत टोपी का घातली? हा होय ताय ये घरात चल. काय तर दिसते बघा, रिसेट आणलंय बघा ताईने. तर आता काय तिला ती म्हणली असं देते काय? म्हणलं काय सप्रेम भेट देते काय मला? म्हणलं पूजा मामी नाही, मला वाटतंय मोबाईल आहे ना लेकरांकडे, या पिवड्याकडे. कारण कंटिन्यू फोन येतोय मला. हा फोन 4-5 मिस कॉल झाले तर फोन पण नाही, डायरेक्ट मिस कॉल येतात आणि वरनं वॉइस पण पडतंय व्हॉट्सअपला. मामी किती मिस कॉल हरला. व्हॉट्सअप फोन लावते काय फोटो पाठवलाय ना सरांनी? फोटो पाठवलेला आहे की कसं फोटो काढलाय कॅमेरा मॅन आहे का कोणी काय की डोळ्याला दिसलं म्हणजे बस. चल काय म्हणते मग, जाते का ज्वारी काढायला? काय करते काय नाही?
का खायला होय. खायला येते का हा हुरडा भाजून खाऊ की आता. आता आपल्या कोणी खाल्ला होता हुरडा खायला ताईंनी सांगितले आपल्या इथं खुरपाला येत होत्या त्या तिकडं वळ मग. म्हणल्या हुरडा खायला या म्हणल्या नाहीतर घरी आणून खावा इथंच आहे रान त्यांचं. त्या दिवशी खाल्ला हुरडा. बरं चला असं त्या व्हिडिओला करू आता एंड. इथं सागर आलाय म्हणून म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगाव की सागर आलाय आणि गावाकडे चाललाय ज्वारी काढायला. तर बघू ज्वारी किती काढतोय आणि कशी काढतोय ती. ज्वारी काढून आल्यावरती एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्की सांगते की ज्वारी किती काढली ते, किती पेंड्या काढल्या का चिपाड काढतोय किती मोजून काय माहिती. त्याला काहीतरी घालायला लागेल असं. पेंड्या पेंड्या काढणार मोजून का चिपाड काढणार. चिपाडा. चिपाड चिपाड मोजणार का एका पिंडीत किती चिपाड असतात. काय माहित. मम्मीला विचारायला. किती असतात एका पिंडीत वय पेंड्या 20-25. 100 चिपाड असतात. शंभर आहे. कशा? चिपाड मम्मी काय म्हणते चिपाडाची मोठं चिपाड असलं तर कमी बसतात आणि एकदम पातळ लहान असलं तर जास्त बसतात. पेंडी चांगली मोठी असली मोठ्या असतात पेंड्या. मोठे. चला बाय करा गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम.